आणि त्यानंतर या क्षणाची मोठी बातमी येते। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देण्यात आलेले आहेत। नाना पटोलेंना इंडिया किंवा महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहेत। राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या समस्या मांडल्या तेव्हा जयंत पाटील यांनी एआयसीसीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नाथला यांनाही कॉलवर जोडल्याचं कळतंय। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यापर्यंत या संदर्भातले अपडेट्स पोहोचवतील। खरं तर अभिषेक, दुपारीच आपण पाहिलेलं होतं की ज्यावेळेला आंबेडकरांना या संदर्भातलं निमंत्रण देण्याबाबत नाना पटोलेंनी पुढाकार घेतला त्यावेळेला त्यांनी आपली नाराजी आधीच व्यक्त केलेली होती। मात्र आता महाविकास आघाडीत काँग्रेससाठी निर्णय घेण्याचे अधिकार नेमके कुणाला देण्यात आलेले, काय अपडेट आहेत या क्षणाचे? एकूण यामध्ये जर का बघायचं तर जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे जयंत पाटील यांच्याकडनं या संदर्भात पुढाकार घेतला गेलेला आहे आणि त्यांनी एकूण प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आणि याच संदर्भात एकूण चर्चा झाल्यानंतर जे काँग्रेसचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याशी या संदर्भात बातचीत झालेली आहे आणि त्यांच्याकडनं देखील या संदर्भात स्पष्ट करण्यात आलेलं आहे। वंचितच्या हवाल्याने ही बातमी येते आहे की जे एकूण हे निर्णय आहेत महाराष्ट्रात काँग्रेसच्या संदर्भातले ते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याकडनं देण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच एकूण कुठेतरी जे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडनं या संदर्भात पत्र लिहिण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती देखील आपण बघितलं की प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं व्यक्त करण्यात आलेली होती आणि कुठेतरी ते भाजपला मदत करत आहेत अशा प्रकारचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच एकूणच जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत काँग्रेसचे त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच 30 तारखेच्या ज्या होणाऱ्या बैठकीमध्ये आहे यात जे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल सोबतच जे जागा वाटप आहे या तिन्ही मुद्द्यांवर चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी दोन महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भातली माहिती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। याही घडामोडींवरती एबीपी माझाची नजर असेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।